आमदार संग्रामभैया जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस नगर शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांनी शहरात भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी विविध धार्मिक भजन स्पर्धेंचं सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले। या कार्यक्रमात अनेक रसिक श्रोत्यांनी सहभाग नोंदवत मंत्रमुग्ध झाले होते। यावेळी नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप, कीर्तनकार डॉक्टर जालिंदर महाराज निकम, शालिनीताई राठोड, रंजना उकिरडे, वृषाली सातारकर, स्नेहा जोशी, संपतदादा पारसकर, अभिजितदादा खोसे, युवराज शिंदे, परेश पुरोहित, सचिन निकरड, अजय भोसले, राजू हरिभाऊ, शरद दातरंगे, सागर अडसूळ, रुपेश, परेश पुरोहित, मिलिंद गुंजाळ, राजू कोणके आणि नगर शहरातील विविध भागातून आलेल्या भजनी मंडळ उपस्थित होते। या प्रसंगी महिलांनी उत्स्फूर्तपणे भजन अभंग म्हणून आमदार संग्रामभैया जगताप यांना शुभेच्छा दिल्या। आणि म्हणून त्यातले 10 असणारा सोहळा या ठिकाणी सर्व भजनी मंडळ वारकरी संप्रदायाच्या या ठिकाणी म्हणजे हिंदू संस्कृतीला या ठिकाणी सामावून त्या ठिकाणी चालले। मला मोठा आनंद त्या ठिकाणी होतो, कारण आपण त्या ठिकाणी वाढदिवस त्या ठिकाणी साजरे करतो, परंतु एक त्या ठिकाणी करतो हॅपी बर्थडे वगैरे अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी पाश्चात्य संस्कृतीचा त्या ठिकाणी अवलंब वापरला त्या ठिकाणी असतो। परंतु आज धन्यता द्यावं लागेल की मोठा त्या ठिकाणी वैयक्तिक त्या ठिकाणी कुणाचा अभिषेक वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केला। परंतु आज आमच्या आमदार साहेबांचं जर त्या ठिकाणी बघितलं तर आज सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांच्या आनंदामध्ये स्वतःचा तर आनंद त्या ठिकाणी आहे, परंतु सर्वांना आनंद देत सर्वांना प्रेमस्पदी प्रेमाविना नाही समाधान, आणि म्हणून सर्वांना त्या ठिकाणी आनंद प्रेम हे त्या ठिकाणी देत सर्वांना आपल्यामध्ये सहभागी करून त्या ठिकाणी हिंदू संस्कृतीप्रमाणे असणारा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मी सगळ्यांना फक्त या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या संस्कृती आणि आपले संस्कार या इथून पुढच्या काळापर्यंत, इथून पुढच्या पिढीपर्यंत तुमच्या वारसानेच आम्हाला कळणार आहे आणि आम्ही काहीतरी केलं तरच पुढच्या वारसाला कळणार आहे। याचा एक छोटासा हा प्रयत्न होता आणि जो शक्य फक्त झाला संग्रामभैयांमुळे। इथं आलेले माझे मित्र अभिजित खोसे, संपतदादा पारसकर, आमच्या मार्गदर्शिका शालिनीताई राठोड, रंजनाताई उकिरडे, माझे मित्र युवराजजी शिंदे, केतनजी क्षीरसागर, आमचे सहकारी सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, दिनेशजी जोशी असतील। हा कार्यक्रम कळाल्यानंतर जो एक आनंद होता, मगाशी जे भजन झालं आणि सगळ्या महिला अतिशय आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबामध्ये मग्न असतील, एका धार्मिक गोष्टीचं एक दर्शन झालं। मी सर्वांचे हात जोडून आभार मानतो व तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही सुचवलेल्या गोष्टी आम्ही कायम पूर्ण करत राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि त्याच्यानंतर सत्संग असल्यासारखं वाटतं, म्हणजे असं एक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम खरं तर आजच्या माध्यमातून आपण सर्वांनी आयोजित केले। मी मनापासून सुमित कुलकर्णी यांचं मी कौतुक करतो की अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हा आयोजित केला आणि त्यांना युवराजजी शिंदे या आपल्या भागातील रहिवासी आणि ज्यांचं मंगल कार्यालय आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि तुमचा कार्यक्रम करा तर आमच्याच मंगल कार्यालयामध्ये करा, कारण अशा गोष्टी सांगण्यासाठी पण खरं तर कानच लागते। हा खर्च करण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो आणि अशा सारख्या एक लोकप्रतिनिधीचा आपण वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करतो। खरं तर निश्चित आज आपण पाहतोय की नगर शहर बदलतंय। पूर्वी असं म्हटलं जायचं की नगर शहर एक मोठं खेड आहे। आज या शहरातले जर आपण पाहिलं तर उड्डाण पूल आहे, बाह्यवळण रस्ता इतका चांगला झालेला आहे। नगर शहरामध्ये कधी नव्हत असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वी चौकामध्ये त्या कचऱ्याच्या ह्या असायच्या, त्या कचरा पेट्या असायच्या, तिथं किती काही कचरा साचलेला असायचा, परंतु सांगायला अतिशय आनंद वाटतो की संग्रामभैयांनी नगर शहर कचरा कुंडी मुक्त केलेलं आहे। कुठेही कचरा कुंडी दिसत नाही। आपल्या दारामध्ये सकाळी उठलं तर महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कचऱ्याचा। गाडी
त्या ठिकाणी आली की गाणं वाजतच येतं आणि लगेच महिला त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे कचरा टाकण्यासाठी येतात. त्यामुळं तुम्हाला काय पाहिजे हे खरं तर संग्राम भैया हे देतच असतात. इथून पुढच्या काळामध्ये आपल्या शहरासाठी विकासात्मक धोरण कोणी घेऊन येणार असेल ते फक्त संग्राम भैयाच घेऊन येतात आणि त्यांना आजच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त मी उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि सर्व उपस्थित असणारे युवा वर्ग, सर्व सुमितजी कुलकर्णी यांच्या विनंतीला मान्य झाले सर्वच मान्यवर मंडळी, मयूर बांगरे, अनेक मान्यवरांची मनोगत व्यक्त झाली आहेत. आपल्याला देखील मला वाटतं 5:30-6 वाजल्यापासून आपण देखील सर्व महिला भगिनी उपस्थित झाल्या आहात. त्यामुळे फार वेळ मी काय आपला घेणार नाही. 4 वाजल्यापासून बघा मी म्हणलं जा मी पुढं जरा गेलं उशिरा सांगेल. त्यामुळे फार वेळ मी काय आपला कोणाचा घेणार नाही. स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला गेला आहे आणि आपण पाहतो की जिथं जिथं कार्यक्रमाला आमंत्रण रूपात असणाऱ्या नगरसेविका ठाणगेताई, खरं तर आपण पाहतो की नगरमध्ये पूर्वी शहर म्हणजे 2 वेशीचं शहर होतं आणि 2 वेशींच्या आतमध्ये शहर असताना अगदी लोकसंख्या मर्यादित होती, मंदिरं देखील तेवढ्याच मर्यादित होते, लोक वास्तव्य देखील तेवढ्याच 2 वेशीच्या आतमध्ये होते. पण हळूहळू शहराचा विस्तार होऊ लागला. युवराज भाऊ पहिल्या टप्प्यामध्ये तिकडं वाढ झाली. पहिला 90च्या नंतर 95च्या मध्ये गुलमोहर रोडचं उपनगर निर्माण झालं. 95च्या दरम्यानच्या काळामध्ये पाईपलाईन रोडची निर्मिती झाली आणि जेव्हा तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला आमदार म्हणून ज्यावेळेला काम करण्याची संधी दिली त्यावेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तपोन रोडची निर्मिती केली आणि म्हणून तोच परिसर तुम्हाला सांगतो 3 उपनगरांमध्ये आता त्याचा विस्तार झालेला आहे. नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिकडं आता नागापूर आणि बोलेगावचं एक स्वतंत्र उपनगर तयार झालं. इकडं युवराज भाऊ तुमच्याकडे ठाणगे वाड्यापासून इकडं सगळा वरचा भाग आता कल्याण रोडचं उपनगर म्हणून आता ओळख झालेली आहे. तिकडं पलीकडं तुम्ही गेलात तर केडगावचं उपनगर तयार झालं, इकडं स्टेशनचं उपनगर तयार झालं, तिकडं सारसनगरचं उपनगर तयार झालं. अशी एवढी उपनगरं ही निर्माण झाली. याचं कारण हे 10-15 वर्षामध्ये तुमच्याकडे 15 वर्षापूर्वी बरोबर आलं. इथं जर हायवे रस्त्यावरती उभं राहिलं ताईंना माहिती आहे की इथं लांब शेत जमीन दिसायची, बरोबर आहे. लांब शेत जमीन लोकच नव्हती इथं, 15 वर्ष गरज नव्हती. पण 15 वर्षाच्या कालखंडामध्ये ही वाढ कशामुळे झाली? एक सुरक्षित वातावरण या शहरामध्ये तयार झाल्यामुळं की लोक इथं बिल्डर लोक आली, छोटी मोठी व्यावसायिक आली आणि त्याच्यात हे लोक इथं रहिवासा करायला लागले. आता या ब्रिज केळगावच्या ब्रिजच्या रेल्वेचा ब्रिज आहे, त्या रेल्वेच्या पलीकडे सुमितजी पुण्याची एक बिल्डर कंपनी आहे, त्यांनी आता मोठी एक बिल्डिंग बांधली. इकडे पलीकडं जी मोठी ड्रीम सिटी झाली तर ती देखील इकडं ते भंडाऱ्यांनी टाकली, भंडारी त्यांनी बांधली. हे कशामुळे लोक आले? इथं सुरक्षित वातावरण आहे, कोणाचा त्रास नाही म्हणून ही लोक इथे येतात आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट करतात. एका माणसाला त्रास झाला तर कुणी इन्व्हेस्टर येत नाही म्हणून ही आणि लोक देखील रहिवासा करता आले. कारण लोकांना माहिती की आता शहरामध्ये इथं वातावरण सुरक्षित आहे म्हणून इथं बिल्डिंगा भरल्या, घरं भरले. युवराज भाऊचं यानुसार नगर हे निर्माण झालं आणि म्हणून तुमच्यासारखी भजनी मंडळ देखील जेव्हा हे उपनगर वाढतात, सांगायचं तात्पर्य की ते उपनगर वाढतं तसं युवराज भाऊने इथं एक देवीचं मंदिर उभा केलं. परिसर निर्माण झाला म्हणजे तिथं आध्यात्मिकता लागते. कारण की कुठली पिढी घडायची म्हटलं शिक्षण तर लागतंच, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना त्याला अध्यात्माची जोड ही असणं फार गरजेचं असतं. म्हणूनच तुम्हाला सांगतो की कुठलाही मनुष्य म्हणजे ज्यावेळेला अरे भाऊ ह्या पृथ्वी तळावरनं भारत देशाच्या भूमीतनं ज्यावेळेला चंद्रयान जाणार होतं तर त्याची देखील विधिवत पूजा करण्यात आली आणि त्याच्यानंतर चंद्रयान गेलं. त्याला जरी सायन्स असलं, शास्त्र असलं तरी अध्यात्म देखील त्याला ती जोड लागत असते आणि मग तितकं महत्वाचं आहे. आज एखादा मुलगा तुम्हाला माहिती आहे फार हुशार आहे, याला पैकीच्या पैकी मार्क पडणार आहे, पण तो सकाळी काय करतो? आई वडिलांचे पाय पडतो, देवाच्या देवाचे पाय पडतो. ही काही संस्कृती आहे आणि म्हणून ह्या आता ते काय तुमच्या पाया पडल्याने किंवा देवाला पाय पडल्याने काय पैकी मार्क पडणार का? त्याला अभ्यास करावा लागतो. पण ती कुठेतरी माणसाची श्रद्धा हे असणं गरजेचं असतं आणि म्हणून एक आधार असणं गरजेचं असतं आणि म्हणून तसा
ह्या सगळ्या आपल्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून कुठेतरी जिथं जिथं आज मंदिराची निर्मिती होती, जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम असतात, तिथं तिथं तुम्हाला सांगतो, छोटी मोठी मंदिर निर्माण झाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर तुम्ही संधी दिली तर आम्ही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो, जिथे जिथं मंदिर असेल तिथं सगळी सभामंडप बांधून दिले आहेत. आज दिनेश जोशीला विचारा, सारसनगरमध्ये आहे सगळीकडे सभामंडप झाले. तिकडं कुमार भाऊ आपल्याला विचारा, गोलेगावच्या भागात जवळपास 10-12 मंदिर आहेत, 8-9 मंदिरांना झाले. इकडं उकडे काकू असतात त्यांच्याकडे संपत दादा आहे, सगळ्या मंदिरांना झाले. म्हणजे सगळीकडून सगळ्यांनी लोकांनी मदत केली, लोकही मदत करतात. म्हणजे असं नाही की आम्हीच केलं, पण तुमच्यासारखी लोक असतात तिथं योगदान देतात, भजनी मंडळ असतात तिथं भजन कीर्तन चालतं, प्रवचन चालतं. त्याच्यातनं एक सकारात्मक ऊर्जा, याच्यातनं काय होती ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऐकतो पॉझिटिव्ह ऊर्जा. पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा निर्माण होती, मनुष्य चांगल्या प्रकारे काम करतो. आणि म्हणून माझा एक फार विश्वास आहे की जिथे कुठलाही धर्म असो, कुठलाही पंथ असो, कुठलाही क्षेत्र असो, पण जिथं जिथं धार्मिकता असते, जिथं जिथं एखादा मनुष्य धार्मिकतेच्या सानिध्यात जातो, तो कुठलाही मनुष्य हा चुकीचं काम करू शकत नाही, हा माझा तरी विश्वास आहे. आणि म्हणून त्याच्याकरता हे भजनी मंडळ फार गरजेचे असतात. आणि म्हणून सुमितजींनी पुढाकार घेतला की या भजनी मंडळाला एकत्र करायचं, याच्यातलं एक सकारात्मक ऊर्जा समाजामध्ये निर्माण करायची, चांगल्या विचाराची ऊर्जा निर्माण करायची. कारण की आज आपण पाहतो जितकी लोक वाढली तितकी निगेटिव्हिटी वाढत चालली.